मैत्रिणींनो, संगीता's किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रायगड चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य आपण आज पाहून घेऊ। अर्धा किलो धुवून घेतलेले चिकन, मगजबी 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, तांबडं तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 10-12 काजू, तीळ 2 चमचे, डेसिकेटेड खोबरं 2 ते 3 चमचे, धने पावडर, तमालपत्र, लिंबू अर्धा, बटर, दही 1-4-5 चमचे, कांदा 1 वाटी, तेल 5-6 चमचे। चिकन आपण 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहोत। त्यासाठी मीठ आणि लिंबू आपण त्यात टाकणार आहोत। अंदाजे 1 चमचा मीठ टाकणार आहोत आणि लिंबू त्यात टाकणार आहोत पिळून। हे आपण मिक्स करून घेऊया। आपण मॅरिनेट करायला ठेवलेले चिकनचे आता 15 मिनिटं झालेले आहे। आपण ग्रेव्हीसाठी आता कांदा लाल करून घेऊया। तेल गरम करून घेऊया आपण। अंदाजे 4 ते 5 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण तमालपत्र टाकलेले आहे। आपण आता कांदा टाकून घेऊया। कांदा आपण नेहमीप्रमाणे लालसर करून घ्यायचा आहे। कांदा आपण 5 मिनिटं लाल करून घेऊया चांगला। लाल होईपर्यंत आपण काजू, मगजबी आणि तीळ हे जरा जाडसर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आपला कांदा आता थोडासा लालसर होत आलेला आहे। आपला कांदा आता थोडा लालसर व्हायला लागलाय। त्यासाठी आपण आता हे आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। आले लसणाची पेस्ट जरा जास्तच टाकायची, त्यामुळे चिकनची टेस्ट पण खूप छान लागते। आपली काजू, तीळ आणि मगजबी ह्याची आपण जाडसर भरड केलेली आहे। जशी आपण शेंगदाण्याचा कूट करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे आपल्याला। हे आपण हे कांदा आणि आलं लसूण 7 ते 8 मिनिटं लालसर करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत, तांबडं तिखटही टाकून घेणार आहोत, धने पावडर, जे आपण डेसिकेटेड खोबरं घेतलं होतं ते आपण थोडंसं परतून घेणार आहोत। हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आपले 2 ते 3 मिनिटं परतून घेतला हा मसाला आपण। आता आपण चिकन टाकणार आहोत।
चांगलं मिक्स करून घेऊया. आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे. आपण हे जे दही घेतलं होतं ते आपण आता टाकून घेऊया. दही आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये चांगले. गॅस मिडियमच ठेवायचा आपल्याला. चवीनुसार आपण थोडे मीठ टाकणार आहोत. आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ आणि लिंबू टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ कमीच टाकायचे आहे आपल्याला. चिकन शिजण्यासाठी आपण 1 वाटी पाणी टाकून घेणार आहोत. आपण 15 मिनिटं हे झाकून ठेवूया. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. आपले आता 15 मिनिटं झालेले आहेत. आपण चिकन बघूया. गॅस आपण आता स्विमवर करूया. आपण एक गरम मसाला घेतला होता, तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. मी अर्धाच चमचा टाकलेला आहे. मॅरिनेट केल्यामुळं चिकन आपलं लवकर शिजलेलं आहे. आपण आता ही जी आपण पेस्ट केली होती, भरड केली होती, ती आपण आता चिकन मध्ये टाकून घेणार आहोत. आपण ही भरड टाकून घेऊया आपण आता. चिकन आपण तेल सुटेपर्यंत एक 5 ते 7 मिनिटं गॅसवरती, मंद गॅसवरती शिजून देणार आहोत. आपले 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपण आता हे जे बटर घेतलं होतं ते आपण आता टाकणार आहोत. बटरने चिकनला अशी खूप छान टेस्ट येते. चिकनला आता छानपैकी तेल सुटलेलं आहे. आपण आता गॅस बंद करणार आहोत. आपलं रायगड चिकन झालेलं आहे. गार्निशिंगसाठी मी क्रीम टाकते ते